मोहोपाडा आश्रमशाळेत चिंतन दिवस विविध उपक्रमांनी साजरा। जागतिक स्काउट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांचा चिंतन दिवस गुरुवार दिनांक 22 रोजी मराठा विद्याप्रसारकच्या अनुदानित आश्रमशाळेत विविध उपक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला। कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक संतोष गवळी व दीपक कंसे पाटील यांच्या हस्ते लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले। पदवीधर शिक्षक सतीश शेळके यांच्या हस्ते स्काउट ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांनी पथसंचलन केले। स्काउट लीडर सतीश शेळके व गाईड कॅप्टन मीना पवार या चळवळीचे महत्त्व आणि पॉवेल यांच्या जीवनाचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला। शिक्षक मुकेश दोंदे व नामदेव वाजे यांनी स्काउटर व गाईडर यांच्याकडून लेझिम व डंबेल्स प्रात्यक्षिक करून घेतले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनील कासार, निलेश बुवा, बाळासाहेब शेळके, जितेंद्र ठोके आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक आयरे यांनी केले। लक्ष्मण बागुल, आरवी न्यूज साठी सुरगाणा। स्काउट लीडर चल दो। ध्वजारोहण के लिए चलिए। मान्यवर मान्यवर। एक साथ ध्वज को सलामी देंगे। सलामी तो आगे कदम बढ़ेगा, ऊंचा सदा रहेगा, झंडा ऊंचा सदा रहेगा। भारत स्काउट गाइड झंडा ऊंचा सदा रहेगा, ऊंचा सदा रहेगा, झंडा ऊंचा सदा रहेगा। एक साथ स्काउट गाइड प्रार्थना शुरू करेंगे। शुरू कर। दया करदान भक्ति का हमें परमात्मा देना, दया करदान भक्ति का हमें परमात्मा देना। दया करना हमारी आत्मा में शुद्धता देना। हमारे ध्यान में आओ, प्रभु आपको बस लाओ। अंधेरे दिल में आकर के परम ज्योति जगा देना। बहा प्रेम की गंगा, दिलों में प्रेम का सागर। हमें आपस मिलजुल कर प्रभु रहना सिखा देना। हमारा कर्म हो सेवा, हमारा धर्म हो सेवा, सदा ईमान हो सेवा, व सेवक जन बना देना। वतन के वास्ते जीना, वतन के वास्ते मरना, वतन के जान करना, प्रभु हमको सिखा देना। दया करदान भक्ति का हमें परमात्मा देना। दया करदान हमारी आत्मा में शुद्धता देना। भारत माता के, भारत माता के वंदे। एक साथ विसर्जन। ज्या स्काउटचा प्रचार आणि प्रसार जवळपास जगभरातील सर्व देशांमध्ये त्या ठिकाणी ज्या स्काउटचे संस्थापक प्रथम स्काउट यांचा आज हा जन्मदिवस। या दिवसाचं चिंतन दिवस म्हणून हा दिवस त्या ठिकाणी स्काउटच्या माध्यमातून साजरा केला जातो। लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्म हा 22 फेब्रुवारी 1857 या दिवशी इंग्लंड या देशामध्ये लंडन शहरामध्ये झाला। लहानपणापासूनच अतिशय हुशार असणारे त्या ठिकाणी पूर्ण केलं। पुढे आपल्या अंगी असणाऱ्या
कौशल्यांच्या जोरावरती ते इंग्लंड फौजेमध्ये एक साधा शिपाई म्हणून त्या ठिकाणी भरती झाले आणि आपल्या कार्याच्या जोरावरती हळूहळू त्यांनी त्या सेनेमध्ये लेफ्टनंट जनरल या पदापर्यंत ते त्या ठिकाणी जाऊन पोहोचले. ही सेवा देत असतानाच त्यांच्या मनामध्ये एक विचार आला